आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। गेल्या 24 तासात 18 नागरिकांचा मृत्यू तर 65 नागरिक जखमी। राज्याच्या आपत्ती विभागाचा 24 तासांचा अहवाल समोर। रत्नागिरीत सर्वाधिक 112 मिलीमीटर तर सिंधुदुर्गात 110 मिलीमीटर पावसाची नोंद। इंद्रायणीवरील पूल धोकादायक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलं। स्थानिकांनीही पाठी लावलेली पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। इंद्रायणी पुलावर 2 दुचाकी समोरासमोर आल्यानं वाद झाला। दुचाकी चालकांचा वाद पाहण्यासाठी पुलावर गर्दी झाली। एकाच वेळी पर्यटकांनी गर्दी केल्यानं पूल कोसळला। नव्या पुलासाठी पैसे मंजूर मात्र वापरले नाही। 8 कोटींऐवजी 80,000 उल्लेख असलेल्या पत्रावर रवींद्र चव्हाणांची सही। राऊतांचा आरोप तर अजित पवारांसह तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं, पण मुळात हा प्रसंग का येतो? पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली? लोकांनीही उत्साहाला आवर घालावा। राज ठाकरे यांचं ट्विट। तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून तुळजाभवानी देवीचा भारतमाता असा उल्लेख असलेलं पत्र मागे। बोपे पुजारी मंडळाच्या आक्षेपानंतर मंदिर संस्थानाकडून नवीन सुधारित पत्रात भारतमाता असा उल्लेख टाळला। अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र, विभागीय सहनिबंधकांचा मोठा निर्णय। न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत ही कारवाई। हाँगकाँगवरून दिल्लीकडे येणारं एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान पुन्हा हाँगकाँगला रवाना। विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची शंका। जनगणनेबाबत अधिसूचना प्रसिद्ध, आजपासून प्रक्रिया सुरू। जातीनिहाय जनगणना 2 टप्प्यात होणार। पहिल्या टप्प्यात घर यादीकरण आणि घरांची गणना, दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय जनगणना करणार। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पंपावर पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाले। माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचार सभेतील अजित पवारांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून फेक नरेटिव्ह पसरवलं जातंय। अंबानींबाबत चुकीचं बोललो असल्यास राजकारण सोडेल, अजितदादांचं आव्हान। अंबानी पंपावर पेट्रोल चोरून कोट्याधीश झाले तर सिंचन MSCB घोटाळा करून आपण काय केलं? अंजली दमानिया यांचा अजितदादांना खोचक सवाल। 5 वर्षात 20 वर्षांचा बॅकलॉग भरून काढा। विधानसभेप्रमाणे महानगरपालिकेतही परिवर्तन करायचंय। पूर्ण शक्तीनिशी निवडणुकीत उतरा। वसई विरार दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर टीका केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक। गोगावलेंनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा घातली। पूजेसाठी गुवाहाटीच्या बगलामुखीमधून महाराज आणले, वसंत मोरे यांचा गंभीर आरोप। शाखाध्यक्ष विभागाध्यक्ष काम करत नाही तिथे त्वरित पर्याय शोधा। 30 जूनपर्यंत संबंधित पर्यायांसह पुन्हा अहवाल सादर करा। मनसेच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत राज ठाकरेंचे आदेश। सुधाकर बडगुजर यांचा उद्या भाजपात पक्षप्रवेश, मात्र सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला आमदार हिरेंचा विरोध, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री राज ठाकरेंना भेटले असं बोलून गैरसमज पसरवू नका, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। तर अधिकृत भेटण्याची जागा मंत्रालय किंवा वर्षा बंगला। त्यावेळी ताजलँड एंडच्या लॉबीमध्ये अनेक बिल्डर उपस्थित होते, राऊतांचा दावा। राजकोट किल्ल्यावरील चबुतरा परिसर 1 महिन्यात खचला। मालवणच्या आमदारांनी समुद्रात उडी मारून प्रायश्चित्त करावं। प्रत्येक ठिकाणी रवींद्र चव्हाणांचंच नाव येतंय, संजय राऊतांची टीका।